पुन्हा एकदा थेट जाऊयात मुंबई विधान भवन परिसरामध्ये। आपण पाहतोय विधान भवनाच्या पायऱ्यांवरती सत्ताधारी एकत्र झालेले दिसत आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत, विधान परिषद अध्यक्ष राम कदम आहेत। थोड्याच वेळात अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। अधिवेशनाआधी औपचारिक छायाचित्र इथे विधान भवनाच्या पायऱ्यांवरती काढण्यात येत आहे सत्ताधारी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांचं। थोड्याच वेळापूर्वी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मानवंदना दिली। दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल प्रतिक्रिया दिली, त्यांच्या आंदोलनाबद्दल प्रतिक्रिया दिली। चर्चेद्वारे किंवा सूचनाद्वारे हे प्रश्न सुटू शकतात आणि याकरता राजकारण करणं मला तरी वाटतं उचित नाहीये। राज्य हे कोणत्याही पक्षाच्या सत्तेचं असलं तरी आपण सगळेजण लोकप्रतिनिधी आहोत आणि त्याच्याकरता राज्याचा विचार करण्याकरता पक्षविरहित बोललं गेलं पाहिजे असं माझं मत आहे। नेते जितेंद्र आव्हाड यांनी हातामध्ये बेड्या घालून आज आंदोलन केलं विधान भवन परिसरामध्ये अधिवेशनाआधी, आणि हे आंदोलन होतं प्रामुख्याने अमेरिकेतून भारतामध्ये बेड्या घालून आणलेल्या भारतीय रहिवाशांबद्दलच्या जी वागणूक मिळाली त्याच्या निषेधार्थ आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।